नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता पाहणार आहोत नेक्स्ट सी क्लास एव्स. थर्ड त्यामध्ये क्लास एव्स. एव्स मीन्स बर्ड्स, म्हणजेच ऑल बर्ड्स इन्क्लुडेड इन क्लास एव्स. सगळे जे पक्षी येतात ते कशात येतात? एव्स मध्ये, क्लास एव्स मध्ये. एक्झाम्पल पिजन, पिजन अदर नेम कोलंबा. Parrot, other name Setacula. Crow, Sparrow, नंतर अजून काय? Vulture, Kite, etc. Flightless birds. Flightless birds मध्ये which birds? Flightless birds. तर त्यामध्ये ऑस्ट्रिच as well as किवी. शामरग आणि किवी हा पक्षी कुठं आहे? तर न्यूझीलंड मधला. हे कसले आहेत? तर फ्लाइटलेस बर्ड्स. ऑल एक्झाम्पल्स क्लास एव्स. बघितली? पिजन, कोलंबा, पॅरॉट, सिटॅकुला, स्पॅरो, क्रो, वल्चर, काइट एटसेट्रा. फ्लाइटलेस बर्ड्स, ऑस्ट्रिच अँड किवी. नेक्स्ट आता पॉइंट कॅरेक्टरिस्टिक्स. त्याचे असणारे सॅलेंट फीचर्स, ठळक असणारी वैशिष्ट्ये. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, दीज ॲनिमल्स आर वॉर्म ब्लडेड, दॅट इज होमिओथर्मिक. वॉर्म ब्लडेड म्हणजेच गरम रक्ताचे, उष्ण रक्ताचे. पर्टिक्युलर वर्ड होमिओथर्मिक. MCQ ला लक्षात ठेवायचं. बर्ड्स आर डॉट 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 म्हणजेच डॉट डॉट ब्लडेड. होमिओथर्मिक किंवा वॉर्म ब्लडेड कसले येणार आहे? वॉर्म ब्लडेड, त्यालाच काय म्हणतात? होमिओथर्मिक. म्हणजे फर्स्ट कॅरेक्टर, these animals means all birds are warm blooded. Second character, body is covered by feathers, that is exoskeleton. बॉडी जी त्यांची असते, तुम्ही आता पक्षी सर्व बघितलेले आहेत, बॉडी कशाने कव्हर केलेलं असते? तर फिदर्स. फिदर्स मीन्स पिस. फिदर्स म्हणजे काय? पिस. पिसाने बॉडी कव्हर्ड केलेली असते. आणि फिदर्स आर एक्झोस्केलेटन. आणि फिदर्स जे असतात त्यांचे असणारे पिस, हे त्यांच्यामधलं काय असतं? एक्झोस्केलेटन. एक्झोस्केलेटन डेफिनेशन काय? तर एक्सटर्नल सपोर्टिंग फ्रेमवर्क ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज एक्झोस्केलेटन. इन बर्ड्स फिदर्स आर एक्झोस्केलेटन. बर्ड मध्ये काय येतं? तर फिदर्स येतात. फिदर्स ही काय? त्यांच्यामधली एक्झोस्केलेटन. म्हणजे सेकंड कॅरेक्टर काय बघितलं आपण? बॉडी इज कव्हर्ड बाय फिदर्स, दॅट इज एक्झोस्केलेटन. Third character, body is streamlined or boat shaped to reduce resistance during flight. यांची जी बॉडी असते ती कशी असते? स्ट्रीमलाइन. स्ट्रीमलाइन रेजिस्ट टू, कशाला म्हणतो आपण? एअर. म्हणजेच हवेला रेजिस्ट करणारी, म्हणजेच बॉडी अशी निमुळती होत गेलेली असते. पिजन माहित आहे, इच बर्ड बॉडी इज स्ट्रीमलाइन. प्रत्येक बर्डची बॉडी स्ट्रीमलाइन असते, म्हणजेच अशी निमुळती होत गेलेली असते. आणि ऑर बोट शेप. बोट शेप मीन्स बोटीच्या आकारामध्ये. त्यासाठी टू रेड्यूस रेजिस्टन्स ड्युरिंग फ्लाइट. ज्यावेळी ते फ्लाइट करत असतात, हवेमधून संचार करत असतात, त्या काळात त्यांचा जो रेजिस्टन्स आहे तो रेड्यूस करत, प्रतिरोध निर्माण करतात. कशाच्या विरुद्ध? एअरच्या विरुद्ध, अगेन्स्ट एअर. रेजिस्टन्स म्हणजेच रेड्यूस रेजिस्टन्स ड्युरिंग फ्लाइट. ज्यावेळी हवेत संचार करतात त्यावेळी ते हवेला प्रतिरोध करणं किंवा त्याला रेजिस्ट करण्याचं काम करतात. रेड्यूस रेजिस्टन्स ड्युरिंग फ्लाइट. फोर्थ कॅरेक्टर, बॉडी इज डिवायडेड इंटू 4 पार्ट्स. बॉडी यांची जी डिवाइड झालेली असते तर 4 पार्ट मध्ये. त्यामध्ये पॅरॉट बघा, स्पॅरो बघा, क्रो बघा किंवा पिजन बघा. मग बॉडी कशी? तर फर्स्ट पार्ट हेड, सेकंड पार्ट नेक, थर्ड पार्ट ट्रंक आणि लास्ट फोर्थ पार्ट टेल. म्हणजेच बॉडी इज डिवायडेड इंटू 4 पार्ट्स. विच पार्ट्स? हेड, नेक, ट्रंक अँड टेल. असे 4 पार्ट मध्ये बॉडी डिवाइड झालेली असते. कुणाची? बर्ड्सची. नेक्स्ट नंबर 5, skin is thin, dry, non-glandular except oil gland. It is present at the base of tail, that is
पिजियल ग्लँड. मग त्यामध्ये स्किन जी असते त्या पक्ष्यांची ते कशा असते, थिन, अगदी पातळ स्किन असते फिदरच्या इनर्स बाजूला किंवा आतल्या बाजूला. ड्राय, कोरडे असते. नॉन ग्लँड्युलर म्हणजेच ग्लँड्स आर अब्सेंट, त्या स्किनवर ग्लँड्स कसल्याही प्रकारची नसते. एक्सेप्ट ऑइल ग्लँड, फक्त त्यामध्ये एकच ग्लँड असते. ती कुठं असते, ऑइल ग्लँड प्रेझेंट ऍट द बेस ऑफ टेल. म्हणजे डायरेक्ट स्किनवर नाही, तर जिथं टेलचा बेस असतो म्हणजेच शेवटी अगदी टेलच्या बॉटमला किंवा बेसला काय असते, तर त्यामध्ये ऑइल ग्लँड इज प्रेझेंट. दॅट इज युरोपिजियल ग्लँड. कुठं प्रेझेंट आहे, तर ऑइल ग्लँड इज प्रेझेंट ऍट द बेस ऑफ टेल. सो इट इज युरोपिजियल ग्लँड. म्हणजेच टेलच्या बेसला असते म्हणून तिला काय म्हणतात, युरोपिजियल ग्लँड. एक मार्क MCQ याच्यावर लक्षात ठेवायचं. म्हणजेच स्किन इज थिन, ड्राय, नॉन ग्लँड्युलर, एक्सेप्ट ऑइल ग्लँड. इट इज प्रेझेंट ऍट द बेस ऑफ टेल. सो इट इज कॉल्ड युरोपिजियल ग्लँड. समजलं. आता नेक्स्ट पॉइंट नंबर 6. फोरलिम्स आर मॉडिफाईड इनटू विंग्स. फोरलिम्स जे असतात हे कशात येतात, एव्ज इन्क्लुडेड इन सुपर क्लास टेट्रापोडा. तुम्हाला 4 पाय याच्यात दिसलेत नाही, 4 पाय दिसलेले नाहीत, पण कशात येतो, इन्क्लुडेड इन सुपर क्लास टेट्रापोडा. व्हाय, बिकॉज फोरलिम्स आर मॉडिफाईड इनटू विंग्स. त्यांचे जे पुढचे पाय असतात त्याचं कन्व्हर्जन, रूपांतर कशात झालेलं असतं, तर विंग्स मध्ये. म्हणजेच फोरलिम्स आर मॉडिफाईड इनटू विंग्स फॉर फ्लाइंग. त्याचं फंक्शन काय असतं त्या विंगचं, तर फ्लाइंग म्हणजे हवेत संचार करण्यासाठी. म्हणजेच ऍक्च्युअली कशात येतं हे, सुपर क्लास टेट्रापोडामध्ये. बट 2 legs are present and forelimbs are modified into wings for flying. Next, number 7th character. Hind limbs are used for walking, running and clasping or holding of tree branch. म्हणजेच हाइंड लिम्स जे असतात, पाठीमागचे पाय जे त्याच्यामध्ये दिसतात, हाइंड लिम्स, ते यूज फॉर कशासाठी वापरले जातात, तर वॉकिंग, चालण्यासाठी, रनिंग, पळण्यासाठी किंवा धावण्यासाठी, अँड क्लास्पिंग और होल्डिंग ट्री ब्रँच. म्हणजेच असे ट्री ब्रँचवर काय पकडून ठेवतात, ते ट्री ब्रँचला पकडून ठेवण्याचं काम, क्लास्पिंग करण्याचं काम किंवा होल्डिंग करण्याचं काम कशाच्या साह्यानं चालतं, हँड लिम्बच्या साह्यानं. म्हणजेच 7th कॅरेक्टर काय आहे, तर hind limbs are used for walking, running and clasping or holding of tree branch. Next character number 8. Bones are pneumatic. ह्याच्यावर एक MCQ लक्षात ठेवायचं. That is hollow to fill with air to reduce body weight. बोन जे यांच्यामध्ये असतात आपल्यासारखी बोन्स नसतात. म्हणजेच बोन्स आर न्यूमॅटिक इन बर्ड्स. याच्यावर MCQ. इन बर्ड्स डॉट डॉट टाइप ऑफ बोन्स आर प्रेझेंट. मग इथं काय येणार आहे शब्द, न्यूमॅटिक बोन्स. म्हणजेच हॉलो बोन्स, पोकळ त्यांची हाडं असतात. व्हाय, बिकॉज टू रेड्यूस बॉडी वेट. त्यांचं जे बॉडी वेट आहे ते रेड्यूस, कमीत कमी करण्यासाठी त्यांची बोन काय असतात, न्यूमॅटिक. दॅट इज हॉलो विथ एअर फिल्ड. आणि त्यात काय भरलेले असते त्या बोन मध्ये, तर हवा भरलेली असते. म्हणजे 8th कॅरेक्टर, बोन्स आर न्यूमॅटिक, दॅट इज हॉलो टू फिल विथ एअर टू रेड्यूस बॉडी वेट. नेक्स्ट कॅरेक्टर नंबर 9. जॉज आर मॉडिफाईड इनटू बीक. त्यांचा जो जबडा असतो त्याचं मॉडिफिकेशन झालेलं असतं. म्हणजे आपल्यासारखा जबडा नसतो, तर त्या जबड्याचं रूपांतर, कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं असतं, तर जॉज आर मॉडिफाईड इनटू बीक. म्हणजेच जबड्याचं रूपांतर चोचीत झालेलं असतं. म्हणजे 9th कॅरेक्टर काय, जॉज आर मॉडिफाईड इनटू बीक. नंबर 10th कॅरेक्टर. इन aquatic birds
वेव्स आर प्रेझेंट इन बिटवीन डिजिट्स फॉर स्विमिंग. त्याचं एक्झाम्पल, गुड एक्झाम्पल काय, डक. म्हणजेच aquatic बर्ड्स हे कुठं असणार आहेत, these birds are found in water. म्हणजे हे जे पक्षी असतात ते कुठं आढळतात, वॉटरमध्ये. सो इट इज कॉल्ड aquatic birds. वेव्स आर प्रेझेंट इन बिटवीन डिजिट्स. बघितलं असेल बदक तुम्ही, बदकांच्या बोटांच्या मध्ये येलोइश कलरचा काय असतो, पडदा असतो, वेब इन बिटवीन डिजिट्स. सो कशासाठी असतो, फॉर स्विमिंग. कशासाठी असतो तो पडदा, तर फॉर स्विमिंग. एक्झाम्पल त्याचं चांगलं काय, डक. म्हणजे 10th कॅरेक्टर काय, इन aquatic birds waves are present in between digits for only swimming. एक्झाम्पल डक. ही 10 कॅरेक्टर ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. पुढचे 10 कॅरेक्टर राहिलेली पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.